तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, आता तुमच्या समोर असे दोन अवलिया येणार आहेत ज्यांच्या पंचेसला असते फालतुगिरीची धार आणि ज्यांचा एकच वार करतो आपल्याला हसून हसून बेजार. कोकणातल्या हापूसला जसा मुंबईत चढा भाव असतो की नाही, तसेच हे दोघे सध्या विनोदाच्या प्रांतात भाव खाऊन जातात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीच्या दोन रत्नांचं, अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांचं. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बीवी का अकबरा. अरे देवा, आज तुम्ही मादक दिसताय. वयात आल्यासारखं वाटतंय, गाळावर खडी पडल्यासारखं वाटतंय. प्रसादजी, हे तुम्ही तुमच्या बाजूचीला सांगा. ए बाजूची, तू हे तुझ्या समोरचीला सांग, कारण तुमच्या दोघींबद्दलची भावना सेमच आहे माझ्या मनात. स्मशान शांतता आहे. शांततेवरनं आठवलं, आज महाल शांत आहे, निवांत आहे. म्हणजे माझी अंधारातली चूक अजून उजेडात आलेली दिसत नाहीये. दादूस, दादूस, आजीची पुण्याईचा विजय असो. तू काही ट्रकवाला आहेस? आजीची पुण्याई. हॉर्न ओके प्लीज. हा, सुरक्षित अंतर ठेवा. अरे ते जिल्हे इलाही आहे, जिल्हे इलाही. थाम के बैठो अपने दिलों को, आज ये तूफान धूम मचाने वाला है. अरे देवा, ये रेगिस्तान का बेफिक्र परिंदा अपने हुनर की बरसात करने वाला है. अरे बरसात जाताना पाणी विसरणारा तू, बरसात कसली कर्माची करतोस? सलीम. दादूस, एक मिनिट दादूस. सरप्राइज. हे काय? प्राजक्ता. हे काय होतं? दादूस, शेर मारला तो फॉरवर्ड केला. बंद करा ही फालतूगिरी. सलीम, तुझी फालतूगिरी बंद कर. अजय, तू मुद्द्याचा बोल रे. ही बाकीची वसाडेगिरी बंद कर. दादूस, याच्या आधी आपण कधी मुद्द्याचं बोललोय? पहिलं 1.5 पान मुद्दे शोधण्यातच जात. दादूस, आज मी स्वतःला समाजाला वाहून घ्यायचं ठरवलं आहे. मेला समाजास. दादूस, मी माझं स्वतःचं एक वृत्तमानपत्र काढणार आहे. वृत्तमानपत्र. ते एक तर वर्तमानपत्र असतं किंवा ते वृत्तपत्र असतं. दादूस, बादली म्हटलं काय, बालदी म्हटलं काय, न्यायचं तर पाणीच आहे ना. तेच पाणी सकाळी नेता नेता मला जाणीव झाली. अच्छा, म्हणजे हल्ली तुम्ही त्याला जाणीव म्हणता. हे पहा दादूस, मी माझा स्वतःचं वृत्तमानपत्र काढला आहे. अकबर नामा, अकबर से कबर तक. म्हणजे जवळ जवळ तू मला म्हसनवट्यात पोचवायची तयारी केलीस सलीम. काय करणार आहेस तू या वृत्तपत्राचं? हे वृत्तपत्र मी लोकांपर्यंत पोहोचवणार. सल्तनत ए डाळिंब. ते डाळिंबाचे दाणे काढून त्याच्यावर चोच मारीन वसाड्या. कळतय का? काळिंब फासतोय सगळं. मुद्द्याचं काय ते बोल. दादूस, दादूस, हे पहा, वृत्तमानपत्रात मी तुमच्याबद्दल एक अग्रलेख लिहिला आहे. बघू. अरे देवा, हे काय आहे? अकबर 1 नंबरचा बाधा. दादूस, नीट वाचा. ते असं आहे, अकबर 1 नंबरचा बादशाह. हा, यातला श कुठे? श छापायचाच राहिला. श छापायचाच राहिला म्हणून ह्यांना काही श दिसत नाही. नामाकूल. दादूस,
असे ओरडू नका. बादशाह होण्यासाठी आणि बादशाह म्हणावं अशी तुम्ही काय कामं केली आहेत? उलट जिला मी माझ्या प्रेमासाठी चुनली त्या अनारकलीला तुम्ही भिंतीत चुनवली. म्हणून तू मला अग्रलेखाच्या माध्यमातून चुना लावतोय सलीम. नाही दादूस नाही. या पेपरच्या दुसऱ्या पानावर मी तुमच्या मूर्ख कथा छापल्या. माझ्या मूर्ख कथा. हो दादूस, तुम्ही एकदा बिरबलाला विचारलं होतं आपल्या राज्यात किती कावळे आहेत. आणि चतुर बिरबलाचं उत्तर ऐकून आम्ही खुश झालो होतो. दादूस, मुळात बिरबल चतुर नव्हता, मग तुम्ही मूर्ख होता. तुमच्या मूर्खपणामुळे बिरबल चतुर बिरबल नावाने प्रसिद्ध झाला. नाही 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 नाही, टाळ्या वाजवू नका. एक मिनिट. हे सगळं खोट आहे. हवं तर तू बिरबलला विचार. त्याला काय विचारणार? काल रात्री आम्ही दोघं मुद्देसूद चर्चा करायला बसलेलो असताना त्यानेच मला हे सांगितलं आहे. म्हणून त्याच्या चातुर्य कथा मी तुमच्या मूर्ख कथा म्हणून छापणार. मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळे अधिकारी राजीनामा दिल्यानंतरच खरं का बोलतात? तो तानसेन आठवतोय ना? काय गोंडस पोरगा होता तो. कसला गायचा. तो गायचा आणि बरसात व्हायची. तो गायचा आणि हरणं यायची. तो गायचा आणि दिवे लागायचे. एक दिवस तो सुट्टीवर काय गेला आणि सगळे दिवे विझले आणि हा आला. एक नंबरचा तान्या. तान्याचं जाऊ दे, तू तान्यागिरी बंद कर. मला बघू दे पुढे काय आहे. हे काय केलंयस तू सलीम? अरे या पेपर मध्ये मला आवडेल अशी एक तरी बातमी छापलेस का तू? आहे ना दादूस, आहे. काय? अम्मी जानचं सदर अकबर माझा. अरे देवा, म्हणजे तुझ्या फालतूगिरीमध्ये ती पण सहभागी आहे तर? काय दिवे लावलेत तिने? कविता लिहिलीये, तुमच्या पहिल्या मननमिलनाची कविता. कोणता मनोज काय म्हणाला? तुमच्या पहिल्या मनोमिलनाची कविता. बर ऐकव, कानांचं धाडस वाढलेलं आहे. अकबर बोलला अम्मी जानला, तुझ्यासाठी हृदयात जागा फक्त 2 इंच. अम्मी जान बोलली अकबरला, पाहुणं तुम्ही कंचा. इंच कंच यमकासाठी एवढी धावाधाव ही तुझ्या अम्मी जानने केली? बेशक. बेशक गवंडी. हॅलो हॅलो, ताजमहलचं बांधकाम ताबडतोब थांबवा. तू कोण रे? मी अकबर. तुझा काय संबंध? नाही काय, मला वाटलं रागाच्या भरात काहीही चालतं. सॉरी. वा वा वा. दादूस, या असल्या फुशारक्या त्या युद्धभूमीवर दाखवा. आणि त्याच्यासाठीच तुमच्या युद्धभूमीवरच्या कहाण्या मी मैदान जंग या सदराखाली छापणार आहे. तिथे काय केलंय आता तू? आता झालेल्या युद्धाचा प्रसंग छापलाय. अरे देवा, आपल्याकडे 1500 सैनिक आणि 300 तोफा असताना आणि समोर शत्रूकडे 67 सैनिक आणि 7 नेलकटर असताना आपण हरलो होतो. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? लाज तुला वाटली पाहिजे सलीम. लढाई तुझ्यामुळे हरलो. आपल्या सगळ्या तोफा उलट्या लावल्या होत्यास तू. कळलं काय? हा? सगळे गोळे आपल्यावर आले. का तू तोफा उलट्या लावल्यास त्या सांग. दादूस, तेव्हा मी नुकताच कॅरम शिकलो होतो. त्याचं काय? रिबॉन्ड चांगला लागत होता. मला वाटलं गोळे आपल्या भिंतीवर आपटून त्यांच्याकडे जातील. अरे तुझ्या रिबॉन्डच्या नादात केवढा मोठा डबल ड्यू झाला माहितीये? हे काय आहे? कसली ही सद्र, कसले हे जोक्स आणि कसल्या त्या फालतू कविता. बातमी करतोय कशाला हा पेपर छापला आणि यातल्या प्रत्येक पानावर तू माझं हँडसम चित्र का टाकलंयस? हँडसम चित्र. दादूस,
जेव्हा मी तुमच्या प्रसार मंत्र्यांकडे हा पेपर छापण्यासाठी परमिशन काढायला गेलो होतो तेव्हा त्यांनीच आदेश दिले होते काय? की राज्यात जे काही घडेल आणि जे काही छापलं जाईल त्याच्यात राजाचं नाव आणि राजाची प्रतिमा आली पाहिजे. पण दादूस, ज्या राजाला स्वतःच्या प्रतिमेबद्दल जेव्हा प्रेम वाटू लागतं एक ना एक दिवस त्या राजाचं प्रतिमा हनन होतच. मार्केटिंग आणि चमकोगिरीमुळे लोकांना फसवता येतं पण सत्य कधी लपत नाही दादोस. अरे पण नको बिन नको. आता तुमची प्रतिमा तुम्ही सांभाळा. आता मी लोकांसमोर खरा खुरा राजा आणणार. हा पेपर वाटून चाललो मी पेपर वाटायला. सलीम, मेंदू एकदम बरा थांब.